मला असं वाटतं छत्रपतींच्या जयघोषाने झाली पाहिजे। तुम्ही माझ्या पाठीमागे घोषणा द्यायची, ज्यांना आवाज आहे त्यांनी घोषणा द्यायची, ज्यांना बोलता येतं त्यांनी घोषणा द्यायची मोठ्या आवाजात। छत्रपती शिवाजी महाराज की क्या बात है। जय जिजाऊ, जय जिजाऊ। भारीच झालं बरं का, सगळ्यांनाच आवाज आहे। आणि सध्या गेवराईमध्ये फक्त एकच आवाज आहे, ते म्हणजे RK पब्लिक स्कूलचा। स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो। या अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या संकुलाला ज्यांची दूरदृष्टी लाभली आणि एक शैक्षणिक क्रांती ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी घडून येते आहे, असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, माझेही मार्गदर्शक, प्रेरणास्थान आदरणीय RK चाळक सर। या ठिकाणी जी टीम राबते आहे या सुंदर कार्यक्रमासाठी, त्यामध्ये सर्व माझे आदरणीय शिक्षक मित्र, आदरणीय खरसाडे सर, आदरणीय कामराज चाळक सर, संगीत विभाग सांभाळणारे आदरणीय कृष्णा सर, मला वाटतं हा पोवाडासुद्धा त्यांनीच लिहिला आहे ना सर। कृष्णा सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या पण वाजवायत। सर्वच या ठिकाणी काम करणारे आदर्श असे शिक्षक बंधू भगिनी, काही जणांची नावं मला माहीत नाहीत, पण त्यामध्ये आमच्या अश्विनी मिस आहेत, रुपाली मिस आहेत, विद्या मिस आहेत, अर्चना मिस आहेत, अनेकांची नावं आता इथं वेळेअभावी मी घेत नाही, पण अनेक जण अत्यंत दर्जेदार पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत। आणि मला असं वाटतं चाळक सर की आदर्श शिवजयंती एखाद्या शाळेने कशी साजरी करावी, तर मला असं वाटतं ती अशी साजरी करावी। इतकी सुंदर शिवजयंती तुम्ही या ठिकाणी साजरी केली। एक त्या काळामध्ये आम्हाला तुम्ही घेऊन गेले, या सर्वच विद्यार्थ्यांनी पोवाडा असेल, सुरुवातीला सादर केलेलं गीत असेल, किंवा या अष्टप्रधान मंडळाचा देखावा असेल, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत जी सर्व मंडळी आहेत हे सर्वच अत्यंत सुंदर आणि देखणं असं सादरीकरण या ठिकाणी सर्वांनी केलं। या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि आता थोडंसं तुम्हाला बोलतं करण्याचा प्रयत्न करतो। काय व्याख्यान म्हणलं, भाषण म्हणलं की फक्त एकच माणूस बोलतो समोरचा आणि तुम्ही ऐकत असता, पण मी मध्ये मध्ये प्रश्न विचारणार आहे तुम्हाला। मला कळलं आहे की वेगवेगळ्या गटांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या, कोणत्या गटासाठी चित्रकला स्पर्धा झाली, कोणत्या गटासाठी प्रश्नमंजुषा झाली, शिवरायांच्या जीवनावर वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या। तर मध्ये मध्ये मी प्रश्न विचारील, एक अर्धा तास माझ्या वाट्याला आहे, तेवढ्या वेळात मी माझं म्हणणं मांडणार आहे। सुरुवातीला मला एक तुम्हाला नाव सांगायचं आहे, ते नाव तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल, पण तरी विचारतो। एक पुस्तक आहे बघा, ज्या पुस्तकाचं नाव आहे शिवाजी कोण होता। आता इथं एकेरी उल्लेख ऐकून आपल्याला असं वाटेल की तसं काही नाही आहे। शिवाजी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यामध्ये एक प्रेम असतं, आदर असतं, आणि म्हणून ते जे पुस्तक लिहिलंय ते पुस्तक आदराने व्यक्त केलंय। छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असंही नाव दिलं तरी काही अडचण नाही, पण एक जवळचा सखा, जवळचा मित्र जसा असतो तसं हे शिवाजी कोण होता असं एक पुस्तक लिहिलेलं आहे। ते पुस्तक कुणी माहीत आहे, कोणाला वाचलंय कोणी शिवाजी कोण होता? चांगली गोष्ट आहे। त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हे कोणाला सांगता येईल बरं? सांगता येईल? नाही, थोडं नाव टफच आहे ते, कारण तुमच्या वयोगटाला ते पुस्तक कदाचित माहीत असणं, हा आहे का कुणी सर? बरं, ठीक आहे, ते नाव सांगतो मी आता तुम्हाला। मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांवर जर तुम्हाला एकदम छोटं आणि शिवाजी महाराज कसे होते याचं अधिकृत इतिहासाशी इमान असलेलं आणि शिवरायांची खरीखुरी प्रतिमा मांडणारं जर पुस्तक वाचायचं असेल तर तुम्हाला मी सुचवतो हे 88 पानाचं पुस्तक तुम्ही घ्यावं। मोठमोठे पुस्तक वाचायचे दिवस निघून गेले सर। आता हे डिव्हाइस आलं, काय माझ्या हातामध्ये मोबाईल वापरत नाही असा एक विद्यार्थी आहे का इथं? तुम्ही मला अभ्यासात त्याच्यावर येतो,
मोबाईल वापरलाच पाहिजे, चांगल्या कामासाठी वापरला पाहिजे, काही अडचण नाही. होमवर्क याच्यावर आहे, चांगली माहिती याच्यावर आहे, इंटरनेट याच्यावर आहे. पण याची बी साईड, दुसरी बाजू अशी आहे की आपण याच्या खूपच म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर ती सवय वाईट असते. त्याच्यामुळे याचा मर्यादित वापर करावा. सध्या आपली पिढी याच्यामध्ये आहे म्हणून 400 पानाची, 500 पानाची, 1000 पानाची कादंबरी वाचायचे दिवस आता जवळपास निघूनच गेले. एखाद्याने पुस्तक मोठं आणलं तर ते संपल का नाही याची गॅरंटी त्याला बी नसते सर. सध्या पुस्तकं म्हणजे एक शोपीस झालीत बऱ्याच ठिकाणी. तर असं न करता मी तुम्हाला सुचवतो, तुमचं वय लहान आहे, तुमच्या वयाला साजेचं पुस्तक ते आहे शिवाजी कोण होता, 88 पानाचं. आता त्याची किंमत 2-3 त्याच्या आवृत्ती आहेत. आता मला वाटते 60 रुपयापर्यंत त्याची किंमत आहे. 60 रुपये काही जास्त मोठी गोष्ट नाही. ते पुस्तक आपल्या ग्रंथालयात असेल तर अवश्य मिळवा. त्या पुस्तकाचे लेखक सांगतो मी तुम्हाला आता. ते लेखक आहेत कॉम्रेड गोविंद पानसरे. काय नाव त्यांचं? कॉम्रेड गोविंद पानसरे. या लेखकाने एक हाडाचे कार्यकर्ते. या लेखकाने जसे शिवाजी महाराज मांडले आहेत, इतरांनीही मांडलेत, पण शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे राजे कसे होते, शिवाजी महाराजांनी तळागाळातील लोकांना कसं मोठं केलं, 18 पगड जातींना कसं एकत्र आणलं, सगळ्याच जाती धर्मासाठी कसं काम केलं, आणि एक रयतेचे राजे म्हणून, शेतकऱ्यांचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कसे होते याची उत्कृष्ट मांडणी या पुस्तकामध्ये आहे. आणि ते जेव्हा भाषण करायचे, त्यांचं एक भाषण यूट्यूबला उपलब्ध आहे. तुम्हाला जर वेळ मिळाला तर अवश्य वाचा. कॉम्रेड गोविंद पानसरे. ते कुठेही गेले तरी 3 प्रश्न विचारायचे. ते 3 प्रश्न मी आता विचारतो तुम्हाला. सोपे प्रश्न आहेत, हे काही जनरल नॉलेजचे प्रश्न नाहीत, एक आपले साधे साधे प्रश्न आहेत. नंतर मध्ये मी एखादा प्रश्न विचारेल तुम्हाला, तो मात्र प्रश्नमंजुषेचा असेल. पहिला प्रश्न माझा असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो किती जणांच्या घरामध्ये रे? क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवा आपण सगळेजण एकदा. व्हेरी गुड. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आज फक्त आपल्या महाराष्ट्राचं भूषण नाहीये, फक्त भारताचं भूषण नाहीये, तर आज छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचं भूषण आहे. शिवजयंती थेट युनो मध्ये साजरी होते. डू यू नो? युनो युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघामध्ये ज्यांची जयंती साजरी होते, असे विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये ज्यांना पूजलं तर आपल्या घरोघरी पूजलं जातच, म्हणून प्रत्येकाच्या घरात त्यांचा फोटो आहे. दुसरा प्रश्न माझा असा आहे, किती जणांच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचं पुस्तक आहे? चला, ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. व्हेरी गुड. पण आता संख्या थोडी कमी झाली का रे हाताची? प्रतिमा खूप जणांच्या घरामध्ये, पुस्तकं थोडी संख्या काय झाली आता? कमी झाली. तिसरा प्रश्न माझा असा आहे, ही पुस्तकं तुमच्यापैकी किती जणांनी वाचली आहेत? ज्यांनी वाचली आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. म्हणजे तुम्ही बघा, प्रश्नाचा रोख लक्षात आला का तुमच्या? छत्रपती शिवाजी महाराज निस्सीम, त्यांच्याबद्दल आपलं प्रेम आहे. प्रतिमेमध्ये आपण त्यांना पूजतो, पुस्तकं आपल्याकडे आहेत, पण पुस्तकं वाचनासाठी आता सध्या आपला वेळ नाहीये. आणि म्हणून हा जो कार्यक्रम असतो, आत्ताच चाळक सरांची माझी चर्चा झाली की हे जे करणं असतं, हे सगळ्या शिक्षकांनी हे तुमच्यासाठी उभं केलंय. हे का केलंय की अशा कार्यक्रमामधून, अशा उपक्रमामधून, मग त्या स्पर्धा असोत किंवा हे जयंती साजरीकरण असो, की या माध्यमातून तुम्हाला शिवरायांचं चरित्र कळावं, यासाठी खास करून अशा कार्यक्रमांची गरज असते. आणि म्हणून या प्रसंगी एका गोष्टीचा आणखीन एक नमूद या ठिकाणी मला करावंसं वाटतं की आपले आदर्श सुद्धा आपण आता तपासून पाहिले पाहिजेत. आता एक सिनेमा आला होता, मी नेहमी सांगतो बऱ्याच वेळा, कोणता सिनेमा आला तरी? क्या बात है. किती जणांनी पाहिला छावा? वा वा वा. तुम्ही खऱ्या अर्थाने शिवरायांचे मावळे शोभता. ज्यांनी पाहिला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. छावाच्या आधी एक पिक्चर आलता बघा, हा शिवरायांचा छावा. बरं, मला तिकडे न्यायचंय तुम्हाला, तुम्ही मला तिकडे जाऊ देत नाहीत. कुठं न्यायचंय मला तुम्हाला? तर शिवरायांच्या छावाच्या आधी एक सिनेमा आलता बघा. हा, आता काय आलता सिनेमा? पुष्पा.
मला सांगा, पुष्पा आपला आदर्श पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आपला आदर्श पाहिजे? व्हेरी गुड. त्या पुष्पामध्ये तो हिरोचा एक डायलॉग आहे. काय डायलॉग आहे? झुकेगा नाही साला. कसं करतो देऊ? मला सांगायचंय, झुकेगा नाही साला म्हणणाऱ्या पुष्पापेक्षा, झुकेगा नाही साला म्हणणाऱ्या पुष्पापेक्षा ज्यांच्या समोर मुघल झुकले त्या छत्रपती शिवरायांना आपला आदर्श माना. ज्यांच्या समोर सगळी व्यवस्था झुकली ते छत्रपती संभाजी महाराजांना आपला आदर्श माना. खूप छान वाटलं मला तुम्ही छावा पिक्चर पाहिला. काय चित्रपट सुद्धा असे यायला लागले सध्या, वेगळेच आदर्श आपल्या समोर उभे राहतील. ज्या गोष्टींना महत्त्व दिलं नाही गेलं पाहिजे त्या गोष्टी जास्त पुढे येतात. गुंडागर्दी, व्यसनाधीनता असे आदर्श आपल्या समोर नकोत. सिनेमातले हिरो हे खोटे असतात, त्यांना कोटीच्या कोटी पैसे मिळतात ते ऍक्टिंग करण्यासाठी. सिनेमातले जे हिरो असतात ते दाखवतात आपल्याला ते खोटे असतात. आपले खरे हिरो म्हणजे महापुरुष असतात. मग त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असो, महात्मा ज्योतिराव फुले असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, राजर्षी शाहू महाराज असोत, अण्णाभाऊ साठे असोत, ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने आपले हिरो असले पाहिजेत. ह्या हिरोंचे फोटो आपल्या घरात असले पाहिजेत आणि या हिरोंची पुस्तकं आपल्या घरामध्ये असले पाहिजेत. त्यामुळे आपले हिरो सिनेमातले पाहिजेत का? जे आपल्या इतिहासामध्ये ज्यांनी उभं केलं आपल्या स्वराज्याला, आपल्या देशाला, राष्ट्रपिता महात्मा गांधी असोत, भगतसिंग असोत, स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी, या देशासाठी, या समाजासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं ते खऱ्या अर्थाने आपले हिरो आहेत. त्यामुळे त्यांना आपण पूजलं पाहिजे, हे एक लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, जो आपल्या आई वडिलांचा आदर करतो, जो आपल्या आई वडिलांचं ऐकतो, जो आपल्या आई वडिलांच्या संस्कारावर चालतो, तीच माणसं मोठी होतात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. असा एक वादाचा मुद्दा होऊ शकतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु कोण? आपल्या इतिहासामध्ये काय होतं चाळक सर? महापुरुष मांडताना त्यांच्याकडून काय शिकावं हे मांडलं पाहिजे. आपल्याकडे बरेच वाद होतात, यांचे गुरु हे का ते? शिवाजी महाराज ज्याच्यावर बसायचे ते घोडा होते का घोडी होती? ते वादाचा विषय. मग त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज किंवा हे जे महापुरुष होते किंवा सावित्रीमाई उभा गण लावायच्या, उभं कुंकू लावायच्या, आडवं कुंकू लावायच्या का गोल कुंकू लावायच्या? म्हणजे आपल्याकडे काय झालं, ज्या गोष्टीला महत्त्व द्यायला पाहिजे त्याला कमी महत्त्व दिलं गेलं, पण ज्या गोष्टीकडे खऱ्या अर्थाने महत्त्व द्यायला पाहिजे त्याला दिलं गेलं पाहिजे. शिवाजी महाराज मांडताना आपण पाहिलं पाहिजे की शिवाजी महाराजचे खरे गुरु कोण असतील? उभा राह. जिजाऊ भाऊसाहेब टाळ्या वाजवायच्यासाठी. जिज्ञासा, जागृती आणि उत्कर्ष जिच्या उरामध्ये होता, जिने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, असं मातृत्वाचा आदर्श मानदंड या जगामध्ये मातृत्वाचं जर खरं मानदंड कोणता असेल तर त्या राजमाता जिजाऊ आहेत. जिजाऊंच्या तालमीमध्ये शिवाजी महाराज घडले. आणि तुम्हाला सांगतो मी, शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने मातृभक्त होते. शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा बाहेर स्वारीवर जायचे तेव्हा जिजाऊंचं दर्शन घेतल्याशिवाय जात नव्हते. आपण कधी बी आईची शपथ घेतो. कोण कोण घेतं आईची शपथ? आईची शपथ, देवाची शपथ घेता का नाही तुम्ही? घ्या हात खाली. तुम्हाला आईची शपथ सांगतो बरं का, शिवाजी महाराज सुद्धा आईची शपथ घ्यायची, पण ती जिजाऊंची शपथ घ्यायची. ज्यावेळेस ते एखाद्या शत्रूला बोलायचे, ज्यावेळेस एखादा तह करायचा आहे, ज्यावेळेस काही बोलणी करायची आहे, आपलं कसं आहे आपण कशाला बी आईची शपथ घेतो. पण शिवाजी महाराज ज्यावेळेस इतरांशी बोलायचे, मावळ्यांशी बोलायचे, सरदारांशी बोलायचे, एखादा तह करायचे आणि एखादं वचन ज्यावेळेस द्यायचं असायचं, शब्द ज्यावेळेस द्यायचा असायचा, त्यावेळेस ते म्हणायचे आमच्या आऊसाहेबांची शपथ, हा शिवाजी आपला शब्द बदलणार नाही. म्हणजे आपल्या आईला साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी आईच्या शपथेवर हे स्वराज्य घडवलं, आईच्या संस्कारावर हे स्वराज्य घडवलं. म्हणून लक्षात ठेवा, आई वडील खूप महत्वाचे आहेत. आता इथं वडील
मला पहिलीचे जे विद्यार्थी आहेत, पहिलीचे कोण आहेत रे बसलेले, पहिलीचे पहिली दुसरींच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे माझा, सोपा प्रश्न आहे. तुम्ही मला प्रश्न म्हणल्यावर सरनी अवघडच काम केलं. किती जणांना प्रश्नाचं उत्तर द्यायचंय बरं? पहिली दुसरी आहेत, काही जण आहेत. सोपा प्रश्न आहे. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचं नाव काय? कोण सांगतं बरं? पहिली दुसरीसाठी प्रश्न आहे. ते लाल टोपीवाला मुलगा उभा राहा, मुलगी सॉरी, ती लाल टोपीवाली, तिने हात, मुलगा आहे का मुलगी आहे? इकडे सगळ्या मुलीच आहेत ना? हा सांग, तू सांग. टाळ्या वाजवायच्यासाठी. शिवरायांच्या वडिलाचं नाव शहाजीराजे भोसले. शिवराय मांडताना शहाजीराजांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केलं जातं. मला सांगा, तुम्ही इथं येता, आई वडिलांना तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत म्हणून तुम्हाला RK पब्लिक स्कूल सारख्या आदर्श शाळेमध्ये त्यांनी पाठवलेलं आहे. तसं शहाजीराजे आणि जिजाऊ माता यांचे सुद्धा शिवाजी महाराजांकडे अपेक्षा होत्या. शहाजीराजांना वेळ देता आला नाही आपल्या पुत्राला, पण शहाजीराजांनी काय केलं? जसं चांगले शिक्षक तुम्हाला इथं शिकवायला आहेत, तसं शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना शिकवायसाठी चांगले शिक्षक नेमले, चांगले शिक्षक. आणि शिवरायांचं शिक्षण सुरू झालं वयाच्या 6व्या वर्षी, 8व्या वर्षी. आणि असं लिहिलेलं आहे की शिवाजी महाराज म्हणजे शिक्षक शिकवायचे, जसं आपण पहिलीपासून LKG पासून सध्या सुरू आहे, नर्सरी पासून सुरुवात होते आणि आपण ABCD शिकतो, अ आ इ ई शिकतो, लिपी शिकतो, मुळाक्षर शिकतो, तिथून सुरुवात होते आपली. तसं ज्यावेळेस शिक्षक शिकवत होते त्यावेळेस शिक्षकाने जर समजा अ सांगितलं तर शिवाजी महाराज पुढचं अक्षर लिहायचे. म्हणजे शिक्षक सांगायचे त्याच्या पुढचं सुद्धा शिवाजी महाराज करून दाखवायचे. याचं कारण असं, शिवाजी महाराजांना जिजाऊ आणि शहाजी यांनी मुळातच असं घडवलं होतं की त्यांना त्यांची सगळी मूलभूत तयारी केली होती. शिवाजी महाराजांनी वाचन सुद्धा तेवढंच केलंय, याकडे आपलं दुर्लक्ष होतं. शिवाजी महाराज म्हणलं की हातात तलवार, घोड्यावर बसलेले, लढाईला चाललेले, असं चित्र आहे का नाही आपल्या समोर? पण त्याआधी शिवाजी महाराज एक चांगले अभ्यासक होते, चांगले वाचक होते, पुस्तक वाचले त्यांनी. श्रुती, स्मृती, पुराण, महाभारत, रामायण, अश्वपरीक्षा, गजपरीक्षा, सामुद्रिक विद्या, ज्योतिष, शस्त्रविद्या, तलवारबाजी, द्वंद्व युद्ध, कुस्ती, मल्लविद्या, अशा वेगवेगळ्या तंत्रांचा, मंत्रांचा, ग्रंथांचा अभ्यास शिवाजी महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षापर्यंत पूर्ण केला. लक्षात ठेवा, कितव्या वर्षापर्यंत? 12व्या वर्षापर्यंत शिवाजी महाराज इतकं सगळं शिकले. 12वी म्हणजे कितवीचं वय? येस, 6वी-7वीचं वय. विचार करा, 6वी-7वीच्या वयात आपलं एक तरी पुस्तक वाचून होतं का? होतं, बऱ्याच जणांचं होतं. पण मला सांगायचंय काय, शिवाजी महाराज व्हायचं असेल किंवा शिवाजी महाराजांच्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची असेल तर आपण वाचन कोणत्या लेवलचं केलं पाहिजे? तर त्या लेवलचं केलं पाहिजे. जिजाऊ माता आणि शहाजी या आई वडिलांनी शिवाजींना स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि तसं त्या दृष्टीने त्यांना वातावरण दिलं. त्यामुळे शिवाजी महाराज अचानक घडत नसतात. आणखीन एक गोष्ट ज्याचा उल्लेख मी केला, तुम्हाला त्याचं वातावरणाचा जास्त त्याचा संबंध येत नाही, पण तरी मला उल्लेख करावा असं वाटतो. सध्या जाती जातीवर, धर्माधर्मावर जरा वाईट वातावरण देशामध्ये पसरवण्याचं काम काही लोक करत आहेत. पण शिवाजी महाराजांकडे बघा, मला सांगा, शिवाजी महाराजांचे मित्र हे सगळे राजाच्या घरातले होते का रे? शिवाजी महाराजांच्या मित्रांच्या सरदारांची नावं सांगता येतील का कुणाला? एक दोन नावं. शिवाजी महाराजांसोबत जे लढले, जे लढता लढता मरण पावले, अशी काही नावं तुम्हाला सांगता येतील का? एक एक सांगा बरं मला. हा सांग. तानाजी मालुसरे, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. तानाजी मालुसरे शेतकऱ्याचा पोरगा. बरं, असं काय होतं आपल्याकडं, राजाच्या मुलाला सगळे राजपुत्रच मित्र, पण शिवाजी महाराज किंवा जिजाऊंनी असं कधी केलं नाही. बघा, आपण जेव्हा खेळतो मित्रामध्ये, मला सांगा, मित्रामध्ये खेळताना आता तुमचे मित्र आहेत भरपूर, आपण जात वगैरे काही पाहतो का रे? तो गरीब आहे का श्रीमंत काही पाहतो का? तो काळा आहे का गोरा काही पाहतो का? तेच जिजाऊंनी केलं.
शिवाजी महाराजांना वाढवत असताना जिजाऊंनी कधी पाहिलं नाही की हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे. ज्यांच्या सोबत शिवाजी महाराजांना खेळावं वाटत होतं त्या सगळ्यांसोबत जिजाऊंनी त्यांना मोकळीक दिली. आणि याचा फायदा असा झाला की शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीमध्ये याच तळागाळातल्या मावळ्यांचा खूप मोठं योगदान स्वराज्याला मिळालं. एक नाव तिने सांगितलं, तानाजी मालुसरे. आणखीन एक दोन नावं सांगतात कुणी पाठीमागं? हा सांग, मोठ्या आवाजात सांग, टाळ्या आवाज एकदा जोरदार. बाजीप्रभू देशपांडे. व्हेरी गुड. बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण समाजाचे. आता आपल्याकडे होतं सर असं, शिवाजी महाराज मांडताना बऱ्याच वेळा धर्मविरोधी जात विरोधी दृष्टिकोन येतो. पण पुन्हा एकदा सांगतो मी, शिवाजी महाराज कुठल्याही जातीच्या विरोधात नव्हते, कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते. बाजीप्रभू देशपांडे एक कायस्थ प्रभू ब्राह्मण, पण हा माणूस सुद्धा जातीच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांसाठी लढायला तयार झाला. हे एक आणखीन नाव. आणखीन एक दोन नावं सांगताल का कुणी मला? संताजी घोरपडे, संताजी जाधव. टाळ्या होता त्यासाठी एकदा. हा अजून येसाजी कंक. क्या बात आहे, टाळ्या. मला सांगा, ज्या वेळेस प्रतापगडाला वेढा पडला, पन्हाळगडाला वेढा पडला सिद्धी जोहरचा, त्यावेळेस शिवरायांना तिथून सुटायचं होतं. त्यावेळेस शिवाजी महाराज एका पालखीतून गेले आणि आणखीन एक माणूस, दुसरा एक मावळा. सांग बरं असलेशा. टाळ्या होता त्यासाठी एकदा. चला, मदारी मेत्रेकीने नाव सांगितलं, पण ते आग्र्याहून सुटक्याच्या वेळेस आहे. पन्हाळ्याला ज्या वेळेस वेढा पडला त्यावेळेसचं नाव सांगताल का कोणाला? जे दुसरे शिवाजी झाले आणि लढता लढता मरण पावले. हा सांग, बरोबर आहे, सांग. जीवा महाले सुद्धा उत्तर बरोबर आहे. टाळ्या वाजण्यासाठी. चला, पण तरी जे उत्तर इथं अपेक्षित आहे, जीवा महाले कुठं होते? अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस. शिवा काशीद हे उत्तर आहे. जोरदार टाळ्या वाजण्यासाठी. आता ही सगळी नावं बघा. जीवा महाले होते, जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. कुठं? अफजल खानाच्या वेळेस. अफजल खानाने किंवा त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने, सय्यद बंडा, या सगळ्या मंडळीने शिवाजी महाराजांवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जिवाजी महाले जातीने न्हावी समाजाचा माणूस, इथं जात आडवी आली नाही. शिवाजी काशीत मरायला तयार झाले, न्हावी समाजाचे. मदारी मेहतर सांगितले आता तिने, आग्र्याहून सुटक्याच्या वेळेस मुस्लिम समाजाचे. इब्राहिम खान, त्यांचा तोफखान्याचा प्रमुख, आरमारचा प्रमुख दौलत खान. नावं बघा. बहिरजी नाईक होते. छावा चित्रपट पाहिला का? त्याच्यामध्ये मध्ये मध्ये एक वासुदेवाला करून एक जण येतो बघा. पाहिला ना तो सीन? एका ठिकाणी वासुदेव आहे, दुसऱ्या ठिकाणी साधूच्या वेशात आहे, तिसऱ्या ठिकाणी वेगळ्याच वेशात आहे. वेषांतर करून छत्रपती शिवरायांना जे माहिती द्यायचे ते गुप्तहेर होते. बहिरजी नाईक ते रामोशी होते. म्हणजे तुम्ही विचार करा, शिवाजी महाराजांच्या अवतीभोवती मराठा तर होतेच, ब्राह्मणही होते, नावी होते, त्याचबरोबर मुस्लिम होते, रामोशी होते, आदिवासी होते. याचा अर्थ असा की एखाद्याला मोठं व्हायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. हा सुद्धा विचार आपण शिवरायांकडून घेतला पाहिजे. 18 पगड जातींना सोबत घेऊन, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन आपण चाललं पाहिजे. हा सुद्धा आदर्श आपण शिवाजी महाराजांकडून घ्यावा. समारोपाला एक दोन मुद्दे मांडतो मी तुम्हाला सांगितलं शिवरायांचं शिक्षण. मला सांगा, आपलं शिक्षण कधी संपतं रे? समजा तुम्हाला शिकायचंय, खूप शिकायचंय का नाही तुम्हाला? किती जणांना डॉक्टर व्हायचंय? इतके डॉक्टर झाल्यावर पेशंट आहे का नाही कुणी? मग बरं, चांगली गोष्ट आहे, स्वप्न पाहिले पाहिजेत. किती जणांना इंजिनियर व्हायचंय? वा, क्या बात आहे, घ्या हात खाली. किती जणांना पोलीस व्हायचंय? डबल हात वर करू नका बरं का, एकाला एकदाच होता येतं बरं का. छान. किती जणांना IAS IPS व्हायचंय? वा वा, क्या बात आहे. किती जणांना शिक्षक व्हायचंय? काय कमाल आहे तुमची. फक्त 4-5 हात वर आहेत. तुम्हाला सगळ्याला चांगले शिक्षक पाहिजेत का नाही शिकवायला? तुम्ही इथं का आलात? इथं चांगले शिक्षक आहेत, पण शिक्षक एका जणाला व्हायचं नाही. कसं वाटतं तुम्हाला? जरा
कमाल आहे मॅडम. म्हणजे आत्ताचा काळ असा आलाय की चांगले शिक्षक सगळ्याला पाहिजेत, पण शिक्षक कोणाला व्हायचं नाही ही सुद्धा थोडी वाईटच अवस्था आलेली आहे. पण मला असं म्हणायचं की जे आपल्याला व्हायचंय त्या दृष्टीने आपण केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगत होतो की शिक्षण आपण कुठपर्यंत घेतो. खरं तर असं म्हटलेलं आहे कोणतरी, जन्माच्या पाळण्यापासून, पाळणा माहिती आहे सगळ्याला, जन्माच्या पाळण्यापासून मरणाच्या तिरडीपर्यंत राम नाम सत्य आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा सुविचार हा एक विचार आहे की माणूस काय असतो, जन्माच्या पाळण्यापासून मरणाच्या तिरडीपर्यंत विद्यार्थी असला पाहिजे, त्याने शिकलं पाहिजे. मला सांगा शिक्षण संपवायचं वय काय आपलं, कुठपर्यंत कोणत्या वयापर्यंत शिकतो बरं आपण? तुम्ही 10वी पास केली म्हणजे कितवं वय पूर्ण केलं? 16. 12वी झाल्यावर 18, ग्रॅज्युएशन झाल्यावर 21, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर 23, त्याच्यानंतर आणखीन डॉक्टरेट वगैरे केलं. म्हणजे आज आपण पाहतो कुठलाही माणूस शिकतो किमान 25 वर्षापर्यंत तो शिकत राहतो, किमान 25. सध्या आपण कुठेही जा 21 ते 25 हे वय आहे आपलं शिक्षणाचं. पण महापुरुष कशा असतात बघा. शिवाजी महाराजांचं शिक्षण असं लिहिलेलं आहे. आणखीन एक नाव सांगतो, ज्यांनी शिवरायांचं चरित्र लिहिलं, कवी परमानंद. शिवभारत नावाचं त्यांचं पुस्तक आहे संस्कृत भाषेमध्ये. शिवभारतमध्ये त्यांनी लिहिलंय की शिवरायांचं शिक्षण वयाच्या 12व्या वर्षी पूर्ण झालं. कितव्या वर्षी? 12व्या वर्षी शिवरायांचं शिक्षण पूर्ण झालं. म्हणजे विचार करा, जर माणसाने ठरवलं तर माणूस किती लवकर स्वतःला अपडेट करू शकतो. आता काय झालंय, थोडा औपचारिक शिक्षणाचा थोडा आपल्यावर प्रभाव असल्यामुळं काही गोष्टी त्या त्या टप्प्यावरच कराव्या लागतात. पण तात्पर्य असं आहे, शिक्षणाला वयाची अट नसते, माणूस कुठल्याही टप्प्यावर सुशिक्षित होऊ शकतो. आणि शिवरायांचं करिअर कधी सुरू झालं ते एक सांगतो मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. कारण काय, शिवरायांचं चरित्र मांडायचं म्हणल्यावर एखादा प्रसंग सांगितलाच पाहिजे. तो प्रसंग तुम्हाला माहिती आहे काय असतं. शिवरायांचा सगळा इतिहास आपल्या जवळपास माहीत असतो, पण पुन्हा पुन्हा त्याची उजळणी केली, पुन्हा पुन्हा ते प्रसंग आपण गायले. आता पोवाडा सुंदर गायला त्या मुलीने, तर आपल्याला कळतं नेमकं त्यांनी काय केलं. बघा, एक गाव होतं, त्या गावाचं नाव होतं रांझा. काय नाव होतं? रांझा नावाचं गाव होतं. त्या गावामध्ये एक तिथला वतनदार होता. वतनदार म्हणजे गावचा बॉस. सध्या जसं सरपंच असतात ना, सरपंच कसे असतात, आपण निवडून देतो त्यांना, सगळं गावचा निर्णय ते घेतात. तसं त्या काळामध्ये सरपंच वगैरे लोकनियुक्त पद्धती नव्हती, लोकशाही पद्धत नव्हती, तर काही लोक नेमायचे. तसा वतनदार होता, त्याचं नाव होतं गुजर. गुजर पाटील. पाटील ही पदवी आहे बरं का. पाटील ही पदवी होती त्या काळातली. पाटील, कुलकर्णी, देशपांडे हे पदवी आहेत. त्या काळामध्ये जे लोकांना गावची जबाबदारी दिली असायची त्यांना सांभाळायला. घटना आहे 1645. कधीची? 1645. त्या गुजरने काय केलं, गुजर पाटलाने तिथल्या एका गरीब मुलीवर त्या ठिकाणी बलात्कार केला. आपण पेपरमध्ये वाचतो सध्या बातम्या वेगवेगळ्या. शिवरायांच्या जीवन काळामध्ये सुद्धा अशा घटना घडत होत्या. आणि आता कसं आहे, सगळे बॉस, तो गावाचा बॉस, कुणी तक्रार करायची, कुणीही तक्रार केली नाही त्याची, निमूटपणे सगळं सहन केलं. त्या मुलीने जाऊन आत्महत्या केली. काय केली? आत्महत्या केली. पण एक कळलं जिजाऊंना. जिजाऊ पुण्याला होते. कुठं होते? पुण्याला. जिजाऊ म्हणले की शिवबा, याचा न्याय निवाडा आता तुला करायचा आहे. काय म्हणले ते शिवाजी महाराजांना? शिवबा, याचा न्याय निवाडा आता तुला करायचा आहे. बघा, शिवरायांचा जन्म कधीचा आहे? व्हेरी गुड, 19 फेब्रुवारी 1630. मग मला सांगा, ही घटना कधी घडली? 1645. किती वर्षाचे होते ते? 15 वर्षाचे होते ते, 9वीच्या वयाचे, 9वी 10वी. जिजाऊ म्हणले की शिवबा, तुला हा न्याय निवाडा करायचा आहे. त्या गुजर पाटलाला समोर आणलं. शिवबांना थोडं, म्हणजे बघा किती लवकर एखाद्याचं करिअर सुरू होतं.
करिअरच नाही, स्वराज्य. शिवबा बसले समोर आणि शिवबांनी आदेश दिला की ज्या हातांनी माझ्या स्वराज्यातल्या बहिणीवर हात टाकला, 15 वर्षाचे शिवबा निर्णय देत आहेत, निकाल देत आहेत. ज्या हातांनी माझ्या बहिणीच्या अंगावर हात टाकला त्या या गुजरचे हातपाय तोडून टाका, हा निर्णय शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षी दिलाय. त्या वर्षी म्हणजे लक्षात ठेवा, त्या वर्षी तो निर्णय दिला, त्या गुजर पाटलाचे हातपाय तोडण्यात आले, त्याचा चौरंग केला. आणि नंतर असं झालं बघा, स्वाभिमान बघा, त्या घटनेनंतर शिवरायांच्या स्वराज्यामध्ये एकाही स्त्रीवर बलात्कार झाला नाही. या पद्धतीचं धोरण होतं शिवरायांचं. म्हणजे आता आपण घटना पाहतो, एवढी लोकशाही आली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण अजूनही लोकांची वर्तन, कायद्याचा धाक लोकांना राहिला नाही. खून पडतायत, दरोडे पडतायत, बलात्कार पडतायत, शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. पण शिवबा जसे 15व्या वर्षी त्यांनी निर्णय दिला, 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. म्हणजे शिवरायांचं करिअर सुरू झालं 16व्या वर्षी आणि स्वराज्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. आणि सगळ्या गोष्टींना, शेतकऱ्यांना पुढे आणलं, स्त्रियांची आबरू राखली, सगळ्या जाती धर्माला सोबत घेतलं. आणि कधी झाला राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा? सांगा एक जण. हा, टाळ्या वाजवत त्यासाठी एकदा जोरदार. 6 जून 1674 ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला. काळ बघा, 45 ला सुरुवात केली, 45 ते 74 किती वर्ष झाले रे? सबस्ट्रॅक्शन. 1674 म्हणून 1645 मराठी आकड्याचा घोळे का? 1674 मधून 1645 मायनस करा. हा, तू सांग. टाळ्या होता त्यासाठी. म्हणजे बघा, शिवाजी महाराज व्हायचं असेल तर आपल्याला काय असं पटकन पाहिजे. आपल्याला वाटतं आता मी लई प्रयत्न केले, मला पहिल्याच प्रयत्नात पाहिजे, दुसऱ्याच प्रयत्नात पाहिजे, किंवा लवकर यश पाहिजे. आपल्याला खूप लवकर सक्सेसची सवय लागलेली आहे. पण शिवाजी महाराजांनी 29 वर्ष सातत्याने स्वतःला संघर्ष केला, माणसं जोडली, किल्ले पादाक्रांत केले, तह केले, लढाया जिंकल्या, प्रसंगी मागेही पाऊल घेतलं आणि 29 वर्षानंतर स्वराज्याची स्थापना केली, राज्याभिषेक केला. म्हणून शिवचरित्राकडे पाहताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. शिवाजी महाराज हे यांनी कधीही कुठल्याही गोष्टीचं व्यसन केलेलं नाही. सुपारी नाही, गुटखा नाही, मावा नाही, दारू नाही, विडी नाही, सिगारेट नाही, अजून काय असतं? तंबाखू नाही, हा, ड्रग्ज नाही, पान. म्हणजे एवढे जे आपल्याला सवयी लागतात. तुम्हाला शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय ना, फक्त एकच गुण घ्यायचा, तुम्ही आयुष्यात कुठलंही व्यसन नाही केलं तरी शिवरायांची जयंती साजरी केल्याचं आपल्याला सार्थक आहे. जी माणसं निर्व्यसनी असतात तीच माणसं इतिहास घडवतात. म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहताना ही एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी कधीही व्यसन केलं नाही. आणि शेवटचा मुद्दा सांगतो, आज जर शिवाजी महाराज असते, लोक म्हणतात राजे जन्माला या, पुन्हा जन्माला या, असं म्हणतो ना आपण. राजे काय करा तुम्ही, पुन्हा जन्माला या. पण मला असं वाटतं राजांनी आपलं काम आपल्या चरित्रातून मांडलेलं आहे, त्यांनी पुन्हा जन्माला यायची गरज आहे का? आता आपल्याला शिवरायांनी दाखवलेली वाट, शिवनीतीची वाट, त्या वाटेवर चालायचंय. म्हणून आज जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी आपल्याला घोड्यावर बसायला सांगितलं असतं का? ते काय म्हणले असते मग? ते म्हणले असते की स्वतःला इतकं मोठं करा की तुम्ही स्वतःच्या गाडीने हिंडला पाहिजेत, तुम्ही विमानाने हिंडला पाहिजेत. आता घोड्यावर बसायचे दिवस गेले. घोड्यावर फक्त माणूस कधी बसतो आता? एवढ्याच वेळेस घोड्याचा उपयोगी, मध्ये काही घोड्याचा संबंध नाही आपला. शिवाजी महाराज त्या काळात घोड्यावरून त्यांनी सगळं केलं, ती काळाची गरज होती. आज आपण स्वतःला एवढं मोठं करायचं की स्वतःच्या गाडीने, स्वतः विमानाने फिरावं, असं स्वतःला मोठं करा. आज गड किल्ले काबीज करायची गरज आहे का आपल्याला?
आज गड किल्ले काबीज करायची गरज नाही. आज आपल्याला कोणते गड जिंकायचे तर MBBS होणं, नीट क्रॅक करणं, IIT क्रॅक करणं, JEE क्रॅक करणं, MPSC UPSC करणं, हे आजचे गड आहेत. हे गड आपण सर केले पाहिजेत, मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत. आज आपल्याला तलवार घ्यायची गरज आहे का हातामध्ये? आज तलवारीची गरज नाही. आज आपल्याला हातामध्ये पेन आणि पुस्तक घ्यायचंय. एक वाक्य आठवतं मला, त्या वाक्य असं आहे, मलाला युसुफजाई नावाची एक मुलगी आहे, तिचं एक वाक्य आहे, ते वाक्य मी नेहमी सांगतो की आज क्रांती घडवायची असेल तर कोण क्रांती घडवू शकतं? ते वाक्य नीट ऐका. एक मूल, तुम्ही आले सगळे त्याच्यात, एक मूल, एक शिक्षक, एक पेन आणि एक पुस्तक हे जग बदलू शकतं. एवढी ताकद या 3-4 गोष्टीमध्ये आहे. आणि म्हणून आज शिवाजी महाराज असते तर हातात तलवारीऐवजी त्यांनी आपल्या हातात पुस्तक पेन दिलं असतं. आणि म्हणून शिवचरित्राकडे पाहताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. आई वडिलांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय, त्यांचा आदर करायचा आहे, त्यांनी दिलेल्या संस्कारावर चालायचंय, शिक्षकांनी दिलेल्या मार्गावर चालायचंय, कुठलंही व्यसन आयुष्यामध्ये करायचं नाही. जे ठरवलं आहे ते अत्यंत हिमतीने, जिद्दीने, मेहनतीने करायचं. जी ही माणसं करतील, जे हे विद्यार्थी करतील, तेच खऱ्या अर्थाने उद्याचे शिवरायांचे मावळे होतील. म्हणून आजच्या प्रसंगी जास्त न बोलता मला या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आमंत्रित केलं. खरं तर शिवचरित्र एवढं व्यापक आहे, विस्तृत आहे. त्याचा एक एक पैलू जर घेतला आपण तर खूप त्याला वेळ लागेल. परंतु थोड्या वेळात पण त्यांचं मोजकं चरित्र या ठिकाणी मांडण्याची मला संधी दिली. याबद्दल मी RK पब्लिक स्कूलच्या सर्व स्टाफचे, इथल्या कमिटीचे, मॅनेजमेंटचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. शेवटी घोषणा देऊयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. Thank you, sir. Such inspiring words. शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षींचा